बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नमस्कार, स्वागत आहे आपले NCN न्यूज टीव्हीवर। आजच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये महाराष्ट्रातील आरक्षणाच्या मैदानावर नवे वादळ। मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देणाऱ्या हैदराबाद गॅझेटच्या निर्णयानंतर आता बंजारा समाज आक्रमक झाला आहे। देगलूर तालुक्यात सकल बंजारा समाजाने अनुसूचित जमाती ST प्रवर्गात समावेश करण्याची जोरदार मागणी केली आहे। याबाबतची सविस्तर रिपोर्टिंग आता पाहूया। देगलूर, नांदेड जिल्हा मराठवाड्यातील लमाणी, बंजारा आणि लंबाडी समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी सकल बंजारा समाजाने निवेदनाद्वारे शासनाकडे मागणी केली आहे। हैदराबाद गॅझेटनुसार हा समाज ट्रायब जमाती म्हणून नोंदवला गेला असल्याचे सांगत समाजबांधवांनी आरक्षणाचा हक्क का नाकारला जातोय असा सवाल उपस्थित केला आहे। हैदराबाद गॅझेटियनुसार सन 1914 मध्ये हैदराबाद संस्थानात बंजारा आणि लंबाडी समाजाची लोकसंख्या 4,04,614 एवढी नोंदवली गेली होती। तेव्हा ते ट्रायब म्हणून ओळखले गेले होते। ॲडव्होकेट सुरेखा पवार यांनी मीडियासमोर प्रश्न उपस्थित केला की या संदर्भानुसार गोर बंजारा लमाणी समाजाला ST आरक्षण का मिळू नये? मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटचा आधार घेणाऱ्या शासन निर्णयाच्या धर्तीवर बंजारा लमाणी समाजालाही ST मध्ये समावेश करावा अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा तीव्र धरणे, रस्ता रोकोसह आंदोलन करण्याचा इशारा विशाल पवार यांनी दिला आहे। याशिवाय जर शासनाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देणे शक्य नसेल तर सीमावर्ती भागातील लमाणी, बंजारा समाजांना तेलंगणा राज्यात जाण्यास परवानगी द्यावी असा आग्रह शंकरराव राठोड यांनी केला आहे। यावेळी वाड्या, वस्त्या, तांड्यांतील शेकडो बंजारा समाजबांधव उपस्थित होते। आरक्षणाच्या या वादळामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे। NCN न्यूज टीव्ही आपल्याला आणखी अपडेट्स देत राहील। धन्यवाद। जय हिंद। NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आता फक्त आरक्षणावर या ठिकाणी लढाई चालू झालेली आहे। प्रत्येकाला या ठिकाणी ST मध्ये आरक्षण पाहिजे अशा पद्धतीचा संघर्ष पूर्ण भारतामध्ये तयार झालेला आहे। आणि आपण पाहू शकता या ठिकाणी सकल बंजारा समाजाच्या वतीने देगलूर SDM कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले की त्यांना सुद्धा ST आरक्षणामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं। त्याच्यासाठी आज आमच्यासोबत विशाल पवार जोडले गेले। काय म्हणणार, कशा पद्धतीने आपली मागणी? सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा कुणबी समाजांना ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं असं त्यांना GR निर्गमित केला आहे। त्या धर्तीवरच आमची फडणवीस साहेबांकडे पुन्हा विनंती आहे की ज्याप्रमाणे मराठा समाजांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जे तुम्ही हैदराबाद गॅझेट लागू केलात तोच हैदराबाद गॅझेट बंजारा समाजाला अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी करावं। कारण जर पाहिलं तर हैदराबाद गॅझेट हा सर्वांसाठी समान आहे। त्यामध्ये कोणत्याही जातीचा आणि धर्माचा जरी असला तरी संख्या कमी असेल की जास्त असेल तो धर्म त्या ठिकाणी ग्राह्य धरला जातो। कारण शासनाच्या नीतिनियमानुसार हैदराबाद गॅझेट हा शासकीय पुरावा आहे की या शासकीय पुराव्यामध्ये आमची नोंद आहे। जर तुम्ही पाहिलं तर आमच्याकडे एक पुरावे आहेत, याच्यामध्ये नोंदी आहेत की इसवीसन पूर्व जर बघितलं तर 78च्या काळामध्ये आमची तेलंगणामध्ये नोंद आहे। जेव्हा तेलंगणामध्ये नोंद होती तेव्हा देगलूर हा देवलूर या नावानं ओळखलं जायचं की तेव्हा आपलं जे काही संस्थान होतं तो हैदराबाद संस्थान होता। आणि जयवंतराव मोरे जेव्हा आपले मराठवाडा या वेगळं झाल्यानंतर पहिले आमदार होते त्याच्यापूर्वी जेव्हा देगलूर हा देवलूर नावानं ओळखलं जायचं तेव्हा आपला जो आमदार होता तो आपला मतदारसंघ होता तो झुकल या मंडळामध्ये समाविष्ट होता। म्हणून आम्हाला म्हणायचं आहे की आमच्या जर बघितलं तर मागण्या तर एकंदरीत आम्ही 28 तांडे या देगलूर तालुक्यामध्ये आहोत। तर यापैकी जवळजवळ 25 तांडे आमच्या सीमावर्ती भागावर आहेत। आमची शेती जरी इकडं असली तरी आमचं घर इकडं आहे, शेत तिकडं आहे। जर एखाद्याचं जर बघितलं तर अंगणाच्या जर थोडंसं पुढे गेलं तर आमचे राज्य बदलते। साहेब तुम्ही जर बघितलं फडणवीस साहेब की आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हीच म्हणता ना, फडणवीस साहेबांनी 2003 पासून सांगत आहेत की बंजारा समाज हा भारतामध्ये कुठल्याही जरी टोकाला गेलं तर त्या समाजाची बोलीभाषा एक आहे, खानपान एक आहे, राहणीमान एक आहे। मग मला सांगा बाकी सगळं आमचं एकच आहे तर मग आम्हाला आरक्षण वेगळं का? जर आमच्या पलीकडे गेलं तर कर्नाटक सरकारामध्ये जर पाहिलं तर आम्ही SC मध्ये आहोत। या बाजूला जर गेलो तेलंगणामध्ये इकडे बघितलं तर आम्ही ST मध्ये आहोत। जर महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागावर जर बघितलं तर आम्हीच काय VJNT मध्ये तर आम्हाला
पुन्हा एकदा म्हणायचं आहे की आमचं बंजारा समाजाला या ठिकाणी पुढाकार घेण्यासाठी राजकीय नेते तुम्हाला पाठिंबा देणार आहेत का? समाजाचा हा जो मुद्दा आहे एक सामाजिक प्रश्न आहे. राजकीय पुढाऱ्याला जर वाटलं की मी माझ्या जातीचा आहे, माझ्या अंगामध्ये जे रक्त आहे ते रक्त माझ्या जातीचं आहे, धर्माचं आहे, तर तो पुढे येईल. जर नाही आला, कुठल्या नेत्याच्या बळावर किंवा इतर गोष्टीवर ही लढाई चालू नाहीये, तर ही लढाई संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये असणाऱ्या समस्त बंजारा बांधवाची आहे. गोरगरीब बंजारा समाज खूप मागासलेला आहे. ह्या लढाईसाठी संपूर्ण बंजारा समाज एकत्रित येणार आहे का? साहेब, मागासवर्गीय आयोगानं सांगितलेलं आहे की मागासवर्गीय आयोगाच्या तरतुदी आहेत कलम 16 नुसार की जो व्यक्ती ज्या ठिकाणी त्याच्या ज्या काही तुम्ही जे आता म्हणलो की त्यांची परिस्थिती त्यांचं जे आहे, त्यांनी सांगितलं की मागासवर्गीय आयोगानं की ज्याची जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे त्याच्यामध्ये आम्ही बसतो. आमचा समाज हा भटका आहे. मूळ आदिवासी जर कोण तर बंजारा आहे. कारण आज जरी बघितलं तर बऱ्याच ठिकाणी आज आम्ही भटकी आहे. आमची जातच आहे भटकी, आम्हाला कुठंच नाही. आपण या लढाईसाठी संपूर्ण बंजारा समाजाला एकत्रित करणार का आणि या लढाईसाठी केव्हापासून सुरुवात करणार? ही लढाई चालू झालेली आहे. ही लढाईची आता तर सुरुवात आहे. ही लढाई संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतभरी चालणार आहे. जसं वन नेशन वन रेशन म्हणजे राशन, तसं आम्हाला म्हणायचं आहे की जसं वन नेशन आहे तसं आम्हाला वन रिझर्वेशन पाहिजे. की भारतामध्ये असणारा लमानी, बंजारा, लंबाडी हा जो समाज आहे एकच आहे. तर या सगळ्याला एकत्रित घेऊन आम्हाला एसटी या प्रवर्गामध्ये समाविष्ट करा, ही आमची शासनाकडे विनंती आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता मोठ्या तीव्र वेदनादायक बोलण्यानुसार असं वाटते की त्यांना या एसटी प्रवर्गामध्ये सामील करून आरक्षण देण्याची मागणी या ठिकाणी करण्यासाठी विशाल पवार व त्यांच्यासह संपूर्ण बंजारा समाज एकवटलेला आहे आणि आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलं. काय सांगणार साहेब, कशा पद्धतीनं आपलं पुढचं पाऊल राहणार? काल आम्ही पूर्ण देगलूर तालुक्याचे 28 तांड्याचे बंजारा समाज एकत्र मिळून चर्चा केली आणि त्याची दिशा ठरवण्यासाठी आज श्री गणेशाय केले आणि की पहिल्यांदा उपविभागीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे. आणि आता याच्या पुढे आम्हाला तीव्र आंदोलन छेडायचं आहे की मग त्याच्यामध्ये संप, मोर्चा काढायचे, रस्ता रोको आंदोलन करायचं. हे सनदशीर मार्गानं आम्ही करणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हा होणार आहे. आज जिंतूर तालुक्यामध्ये आमरण उपोषणाला आमचे एक बंधू बसलेले आहेत. आज 4था दिवस आहे. त्याची प्रकृती खालावलेली आहे. हा केवळ बंजारा समाजाला आदिवासीच्या सवलती मिळण्यासाठी, खरं म्हणजे गावकुशाच्या बाहेर आम्ही राहतो. गावची संस्कृती आम्हाला माहिती नाही. सर्व तांडे, वाडी, वस्ती करून आम्ही गावापासून 2-2, 3-3 किलोमीटर माळरानामध्ये आम्ही वसलेले आहोत. मूळ आदिवासी आम्ही असताना आम्हाला भटके विमुक्त जातीमध्ये आणलेलं आहे. हा आमच्यावर अन्याय झालेला आहे. आणि हैदराबाद गॅजेट हा तुम्ही लँडमार्क पुरावा म्हणून अंमलात आणताय की मराठा समाजाला इतर मागासवर्गीयाचा कुणबी समाज म्हणून आपण बहाल करता आहात. मग तोच गॅजेट तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि बंजारा समाजाची नोंद बघा. आणि बंजारा समाज त्याच्यामध्ये जर नोंद आहे अनुसूचित जमातीची, मग आम्हाला शेड्यूल ट्राईबची सवलत लागू करण्यासाठी कोणती अडचण आहे? मराठा समाजाने ज्या पद्धतीने संघर्ष केले त्या पद्धतीने तुमचा पण संघर्ष चालू. आम्ही त्याच्याही तीव्र करणार आहोत. हे शासनाला आता आम्ही फक्त चुणूक दाखवत आहोत. आमचं पहिलं निवेदन मंत्री महोदयाकडे 3 तारखेला पोहोचलेलं आहे. प्रत्यक्ष मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना वर्षा बंगल्यावर भेटून मी स्वतः निवेदन दिलो, पण ते एकट्याचं झालं. मी VGNTचा जिल्हाध्यक्ष आहे पार्टीचा, पण या ठिकाणी सकळ बंजारा आम्ही एकत्र झालो, एकवटलेले आहोत. आम्ही आमच्यामध्ये एकी आहे ही आम्ही शासनाला दाखवून देणार आहोत. केवळ एकच देगलूर तालुका नव्हे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलेला आहे. हे आपल्याला काही दिवसामध्ये पाहायला मिळेल. आपण त्याची वाट पाहावी. आपण या ठिकाणी पाहू शकता आज आमच्यासोबत कायदे तज्ज्ञ या ठिकाणी आहेत. काय म्हणणार, कशा पद्धतीचे कोणते कलमानुसार हे भेटायला?
हे कलम कॉन्स्टिट्यूशनच्या कलम 14 आणि 19, 21, अजून 16 आणि 39 आणि 338 ए नुसार म्हणजेच परिपूर्णपणे आम्ही कायद्याचा अभ्यास करूनच हा पाऊल उचललेला आहे. आणि जोपर्यंत आम्हाला आमचे राईट्स मिळणार नाही आहेत तोपर्यंत आमचे मोर्चे कंटिन्यू राहणार आहेत. आता एकदा पाऊल उचललो तर जोपर्यंत आमचा राईट भेटणार नाही आम्ही तोपर्यंत गप्प बसणार नाही. सध्या वाडी तांड्यामध्ये आपल्या बंजारा समाजाची परिस्थिती कशी आहे आणि त्या परिस्थितीनुसार आपल्याला ती भेटणं गरजेचं आहे. हो, त्या तांड्याची जर परिस्थिती आज पाहिलं ना, जे काही आपले सरकार वगैरे आहेत लोक ह्यांना अजून माहिती नाही आहे की तांड्यावर परिस्थिती काय आहे. आज जर आपण तांड्यावर गेले तर आपण पाहू शकता रस्ते व्यवस्थित नाही आहेत. आजही खड्डेचेच रस्ते आहेत. लाईट वेळेवर भेटत नाही. पाणीसुद्धा त्या लोकांना वेळेवर भेटत नाही. म्हातारे बाया आहेत ज्या पाण्यासाठी घरातून बाहेर गावाच्या बाहेर जाऊन विहिरीवरून त्यांना पाणी घ्यावं लागते. म्हणजे या सगळ्या गोष्टीतून कुठेतरी बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणजे आमचा राईट आम्हाला भेटतो. भारत स्वतंत्र झाला परंतु वाडे तांडे हे स्वतंत्र राजकीय पुढाऱ्यापासून झाले नाही असं वाटतं. यस, एक्झॅक्टली. कारण भारत स्वतंत्र झालाय पण आम्ही लोक स्वतंत्र नाही झालो. आणि ते फक्त महाराष्ट्रामध्ये नाही झालो, दुसऱ्या राज्यामध्ये आम्ही स्वतंत्र आहोत. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला स्वतंत्र मिळावं. या एक्झॅक्टली. आणि वी आर फाईट फॉर आवर राईट. आणि जोपर्यंत आम्हाला आमचं राईट भेटणार नाही तोपर्यंत आम्ही लढणारच आहोत. ज्याच्यासाठी आमचं जीव देणं लागलं तरी आम्ही ते देण्यासाठी तयार आहोत.